ज्या महामानवाने मी प्रथमतः भारतीय आणि अंततः भारतीयच आहे असं म्हणत भगवे, हिरवे, निळे, पिवळे, पांढरे सर्वच्या सर्व झेंडे बाजूला सारून या देशाच्या तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं ते विश्वरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। 14 एप्रिल 1891 बाबासाहेबांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाला माणुसकीचा धडा मिळाला। आज आम्ही राज्यातलं वातावरण बघतो आहे। आज आमच्या बांधवांच्या खुलेआम हत्या केल्या जात आहे, आया बहिणींची छळ काढल्या जात आहे, खुलेआम त्यांचे बलात्कार होत आहे, सामूहिक लैंगिक अत्याचार होत आहे, परंतु अजूनही त्यांना न्याय मिळत नाही। सोमनाथ सूर्यवंशी सारखा ॲडव्होकेट लॉचा विद्यार्थी असणारा आमचा बंधू सोमनाथ सूर्यवंशी तो न्यायासाठी झगडतोय, लढतोय, त्याचा परिवार न्यायासाठी झगडतो आहे, लढतो आहे। आज अक्षय भालेराव सारखा होतकरू आणि चळवळीतला कार्यकर्ता हा काळाच्या पडद्याआड गेला, परंतु अजूनही त्यांना न्याय मिळत नाहीये। आपण मोठ्या गर्वानं या राज्याचे राज्यकर्ते फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचार आम्ही जपतो असं सांगतात, मात्र प्रत्यक्षात फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा जपला जातो का? म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं त्या जयंतीच्या अनुषंगानं सांगू इच्छितो की फुले शाहू आंबेडकरांचे विचार पेरणं, फुले शाहू आंबेडकरांचे विचार सांगणं म्हणजे नेमकं काय? आज राज्याची परिस्थिती आपण बघितली तर संपूर्ण जातीयवादाचं आणि जातीय दंगलीचं वातावरण या ठिकाणी निर्मिती झालेली आहे। खुलेआम जातीवाद फोफावतो आहे, छुपा जातीवाद आणि छुपा मनुवाद आणि या मनुवाद्यांचा अजेंडा या ठिकाणी संपूर्ण आज आम्ही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की मराठ्यांनी म्हणायचं आमची जयंती आली, महात्मा फुलेची जयंती आली की माळ्यांनी म्हणायचं आमची जयंती आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की बौद्धांनी म्हणायचं आमची जयंती आली, अहिल्यादेवी होळकरांची जयंती आली की धनगरांनी म्हणायचं आमची जयंती आली। अरे हे बंद करा उत्पात, हे बंद करा उत्पात, थांबवा आपला घात, सामर्थ ना जाओ व्यर्थ, काहीसा अनर्थ ना होऊ द्या रे, हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे, हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठणकावून सांगतात की मी प्रथमतः भारतीय आणि अंततः भारतीयच आहे आणि या देशाची मजबूत लोकशाही राज्यघटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तर ती दिली या देशाला बहाल करत असताना ज्यावेळेस संविधान सभेमध्ये ज्यावेळेस शेवटचं प्रिॲम्बल वाचलं गेलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर या राज्यघटनेची सुरुवात करताना प्रस्तावनेमध्ये लिहितात की वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आणि त्या प्रस्तावनेमध्ये ही संविधान सभेमध्ये ही प्रत आम्ही स्वतः अधिनियमित करून ही स्वतः प्रत अर्पण करत आहोत। म्हणजे या देशाची लोकशाही राज्यघटना ही आपण बाबासाहेबांनी स्वतःला अर्पण करून दिली, या देशातल्या नागरिकांना अर्पण करून दिली आणि सर्वांना समान अधिकार या ठिकाणी दिले। आणि म्हणून तब्बल 50 वर्ष माणसाला माणसात बसवण्यासाठी मानव मुक्तीचा लढा ज्या महामानवाने निस्वार्थपणे आणि निशस्त्र या देशामध्ये लढवला, अशा मुक्तीदात्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान।